आता आपल्या फडणवीस मामानं एक बाई उभा केली बरं का, पत्रकार बाई, मराठ्यांवर आरोप करण्यासाठी. आता तुम्हाला माहिती आहे कसं असतंय माहिती आहे का, की सगळे कांड करून दमले आपले फडणवीस मामा. खाणं पाणी बंद केलं, परत आपल्या जेवणाच्या गाड्या गावाकडून यायले की ती अडवून बघितल्या, नको नको ते प्रयत्न करून बघितले, पण ह्या कुठल्याच प्रयत्नाला यश नाही आलं फडणवीस मामाच्या. मग आता ही मराठा आंदोलन हाणून पाडण्यासाठी फडणवीस मामानं काय केलं माहिती आहे का. आता मी फडणवीस मामानंच का म्हणायले, तर आता तुम्ही बाकीचं म्हणचाल की तुम्ही मुख्यमंत्री काय आपले काय होते एकनाथ साहेबांना बोलत नाहीत, परत अजितदादाला बोलत नाहीत, पण तुम्ही फडणवीसच नाही हो. कसं असतंय, फडणवीस मामा हे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळं आम्हाला त्यांचं नाव घ्यावं लागतं, नाही तर आम्हाला काय गरज पण नाही त्यांचं नाव घेण्याची. पण कसं असतं, फडणवीस मामाच्या हातात आपल्या महाराष्ट्राचा राज्यकारभार दिलाय बरं का, राजा बनवलंय. म्हणजे आपली जुनी भाषा राजा महाराजे, कारण राजा असला की राज्य त्यांच्या हातात असतं. तसं आता मुख्यमंत्री फडणवीस मामा आहेत. मग फडणवीस मामांनी सगळे डाव केले, सगळे. आता राहिला साईला एक डाव केला. मग आता फडणवीस मामाला माहिती आंदोलनाला जास्त कोण आलेलं आहे तर पुरुष मंडळी, म्हणजे आमचे बांधव, महिला कमीच आहेत तशा. आणि खास करून मी स्वतःच आंदोलनात होते बरं का. काल गौरी गणपती होते म्हणून मी परवा आले, पण 29 तारखेपासून मी स्वतःच आंदोलनाला गेलेली होती. त्यामुळं मला तिथं लाईव्ह काही 1-2 लाईव्ह घेतल्या, बाकीचे असे व्हिडिओ टाकले, पण तिथं काय मला व्हिडिओ बनवता आले नाहीत, कारण तिथं खूप म्हणजे कालवा गर्दी ही सगळं होतं. गर्दीमुळं काय तिथं असे लाईव्ह घेता यायचं, पण असं व्हिडिओ बनवता आले नाहीत. मग गौरी गणपतीच्या सणासाठी मी गावी आलते. आता मला काय म्हणायचंय, आमच्यासारख्या साधारण महिला, आमच्या बांधवांच्या, म्हणजे आमच्या आंदोलक मराठा बांधव आहेत, त्यांच्या ह्याच्यात एवढं सुरक्षित महसूस करत होतो आम्ही. 2-3 महिला होतो, तरी सुद्धा सणसुदीचे दिवस होते म्हणून महिला कमी होत्या. एवढं सुरक्षित वाटत होतं ना, तुम्हाला थोडक्यात सांगते की अक्षरशः पाऊस यायला तर आमचे मराठा बांधव पळत छत्री घेऊन आले, अरे ताई भिजायल्यात आणि ताई छत्री घ्या, तुम्हाला छत्री खाली बसा म्हणून. का ज्या वेळेला आम्ही रोडवर बसलो होतो, आता आमचे काही ती व्हिडिओ पण व्हायरल झालेले आहेत एक पोलिसांना बोलतानाचे, तर त्यावेळेला अक्षरशः आमचे मराठी बांधव छत्री घेऊन येत होते. तर फडणवीस मामाने एक इगिन पाठवलं आंदोलन हाणून पाडण्यासाठी, पत्रकार बाई. आता पहिलं त्या पत्रकार बाईची ओळख ही फडणवीस मामाबरोबर चांगलीच ओळख आहे, कारण फडणवीस मामा आरतीला गेलते हो. ही जी पत्रकार मीडियावाले, ही जी काही ह्यांच्या 2-4 चॅनल आहेत, त्यांच्या तिथं आरतीला गेले. आदल्या दिवशी आरतीला गेले की दुसरे दिवशी ही फडणवीस मामाची बाई, पत्रकार बाई, तिनं लगेच एक व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. तो व्हिडिओ असा होता की ही जे आमचे मराठा बांधव आहेत, त्या बांधवांनी म्हण त्या बाईची छेड काढली. आता त्या बाईची छेड काढली, पत्रकार बाईची छेड काढली, त्या पत्रकार बाईचा विनयभंग केला. हा व्हिडिओ त्या बाईनं बनवला आणि सोशल मीडियावर टाकला. साधी गोष्ट आहे, तिचा विनयभंग झाला मरीनड्राईव्हच्या तिथं. आता मरीनड्राईव्हला अफाट गर्दी आहे. आम्ही जेवणं खावणं तिथं केले, म्हणजे भरपूर मराठा आंदोलक ठिकठिकाणी. मुंबईत गेलं की गणपती बाप्पा कमी दिसायले, इतके आमचे भगवे शिवरायांचे मावळेच दिसतात हो मुंबईमध्ये. मग ह्या बाईनं काय आरोप केले, ह्या पत्रकार बाईनं, अगं बाई तुला लाज वाटली पाहिजे. पहिली गोष्ट, तू एक पत्रकार आहे आणि पत्रकार एक असा हत्यार आहे ना, जर कुठलाही पत्रकार अन्यायाविरुद्ध लढायला लागला ना तर त्याच्या पत्रकारितेतून न्याय मिळू शकतो. पण तुझ्यासारखे काही नासके लोक, पैसे घेऊन भुंकणारे, कुणाचे तरी तळवे चाटणारे जर असं आरोप करायला लागले तर निरपराधी लोकांना ना शिक्षा भेटते ग मूर्खबाई. तुला इतक्या खालच्या पातळीत बोलावं वाटतंय, पण जाऊ देत. तर ह्या पत्रकार बाई काय म्हणून व्हिडिओ केला की मस्त नाकात नथ घातली, साडी घातली. ह्या पत्रकार बाईंनी व्हिडिओ टाकला की दारू पिऊन नशेत मराठी आंदोलकानं तिचा विनयभंग केला. बाई काय विनयभंग केला ग तुझा, म्हणजे तुला नेमकं केलं काय, काय विनयभंग केला? तुला नको त्या ठिकाणी हात लावले, तुझी छेडाछेड केली का, नेमकं तुझा विनयभंग कुठल्या प्रकारे आणि काय केला? बरं असू देत, तुझं म्हणणं आहे की तुझा विनयभंग केला आमच्या मराठा बांधवांनी आंदोलनाला आलेल्या नशेत. मरीनड्राईव्ह किंवा मुंबईतला कुठलाही एरिया असा नाही की तिथं कॅमेरे नाहीत.
मग तुझा विनयभंग केल्याला टाईम तुला माहीत असणार की किती वाजता केला. बरं, तू स्वतः पत्रकार आहेस, त्यामुळं तुझी स्वतःची सेफ्टी तू ओळखू शकतेस. स्वतः शेप कसं राहायचं हे तुला माहीत आहे. बरं असो, तुझ्याकडं मोबाईल नसेल, कॅमेरा नसेल, किंवा तुला टच करताना विनयभंग करताना तू मोबाईल चालू करू शकली नसशील, पण जे विनयभंग करणारे चेहरे होते त्यांच्यापासून थोडं बाजूला सरकून तू त्यांचे फोटो, तर कारण असं कुठंच होत नाही की आजकालच्या लहान लहान टुचटुच लेकरांकडं मोबाईल आहेत. तुला कुणी हात लावला, तुला कुणी छेडलं, तुझी कुणी पदर ओढला, तुझी कुणी साडी ओढली, ह्यांचा तू एकतरी फोटो काढू शकत होती ना पुराव्यासाठी की हो का हा आहे मराठा आंदोलक आणि ह्यानंच माझी साडी ओढली, पदर ओढला, आमकं टमकं न्याम 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 न्याम, जे तुझं काय असन ते असन. बरं, तू भीतीपुटी, आता तू एवढी मोठी पत्रकार आहेस आणि तू घाबरट आहेस का? भीतीपुटी समजा आमच्या मराठा बांधवांचा तू फोटो नाही काढला, पण त्या मरीन ड्राईव्हच्या आसपास सगळीकडे मुंबईतलं असं कुठलंच ठिकाण नसेल की तिथं कॅमेरे नाहीत, तर बाई तू मस्त एक व्हिडिओ काढत बसण्यापेक्षा जेव्हा तुझी छेडाछेड झाली, विनयभंग झाला, तेव्हा तू पोलीस स्टेशनला का नाही गेली? पोलीस स्टेशनला जाऊन एक तक्रार का नाही केली? आणि समजा जर पोलीस बांधवांनी तुझी तक्रार नाही घेतली तर तू तिथं लाईव्ह करू शकत होती की बघा असं असं माझी तिथं छेडाछेड झालेली आहे, माझा विनयभंग झाला आहे, ही पोलीस बांधव तक्रार घेत नाहीत. आणि जर पोलीस बांधव तक्रार नाही घेतली तर ही चुकी सरकारची आहे, ही त्या सिस्टीमची आहे. किंवा तू कॅमेऱ्याचे स्क्रिप्ट मागू शकत होतीस पोलीस स्टेशनला जाऊन, असं खरंच माझा विनयभंग झाला आहे म्हणून केस करून कॅमेऱ्याचे स्क्रिप्ट. कारण जिथं चुकीचं आहे, जिथं अन्याय होतो तिथं न्याय मागणं हे गरजेचंच आहे. मग स्वतःच्या इज्जतीचं, स्वतःच्या आबरूचं रक्षण, पण तुला काय इज्जतीची किंमत आहे? विनयभंगासारखा आरोप करून तू स्वतःची इज्जत घालवायली. आणि मग आता आमच्या देवेंद्र मामाचे एक लक्षात आलं, आपण बाकीचे किती बी संकट ह्या मराठ्यांवर लावले ना, तर ही मराठी लय खंबीर आहे, तर संकट झाल्यांची मराठ्याला सवय आहे. म्हणून मग ही देवेंद्र मामाचा की कसं आहे तुम्हाला माहिती आहे, कायद्यात बायकांना खूप सुरक्षा व्यवस्था आहे. मग काय करायचं की एका पुरुषाने बाईची छेड काढली असे आरोप केले तर लवकर मग ह्या आंदोलकांवर काहीतरी मोठे आरोप होतील आणि आंदोलक इथून जातील. ह्या विचाराने आमच्या देवेंद्र मामाने मग ह्या एका बाईला, अहो देवेंद्र मामा पाठीवरूनच का वार करताय हो तुम्ही? तुमचे दम नाही का हो मराठ्यांना समोर येऊन खेटायचा? किती वार करणार हो पाठीवरून? आमचे जेवणं बंद केले, आमच्या येणाऱ्या गाड्या अडवल्या, एवढंच नाही हो. तुमचे पोलीसवाले जे आहेत, आता मी माझ्या पोलीस बांधवांना मी कधीही दोष देत नाही. कारण एक सांगू का, अंतरवाली सराटीत लाठीचार्ज झाला, पोलीस बांधवांनी महिलांचे डोके फोडले लाठीचार्ज करताना, पण तरीसुद्धा मी माझ्या पोलीस बांधवांना दोषी नाही ठरवत. कारण एकतर नोकऱ्या लवकर भेटत नाहीत आणि नोकऱ्या भेटाव्या म्हणून आता आरक्षणाच्या ह्याच्यासाठी लढा उभा केलेला आहे की बाबा शिकलेल्या लोकांना, गोरगरीब लोकांना नोकऱ्या भेटाव्या ह्याच्यासाठी. एकतर लवकर नोकऱ्या भेटत नाहीत आणि जी भेटलेली नोकरी आहे ती सरकारचा जर नाही आदेश पाळला तर आपण सस्पेंड होईल, नोकरी जाईल. म्हणून जेव्हा सरकारचा आदेश आला ना तेव्हाच आमच्या बांधवांनी लाठीचार्ज केला. आता त्यांना ती मजबुरी होती, कारण ज्या पोलीस बांधवांनी ज्या महिला भगिनीवर लाठीचार्ज केला ना, अरे ही पोलीस बांधव आमच्याच कुटुंबातले आहेत की राव, मग आमचेच बांधव आमच्यावर लाठीचार्ज सहकुशीनं करतील का? नाही. पण मी तिथं दोषी पोलीस बांधवांना नाही तर पोलिसांना ज्यांनी आदेश दिले ना लाठीचार्जचे त्यांना दोषी ठरवते. त्यामुळं माझ्या सगळ्या बहिणींना आणि भावांना सांगते की बाबा पोलिसांना दोषी खरंच नका ठरवू, त्यांना आदेशाचं पालन करावं लागतंय, नाहीतर आलेल्या हातातली भाकरीसुद्धा त्यांची हिसकावून घेतली जाते. का तर त्यांना सस्पेंड करणं, का तर आम्ही आदेश दिले आणि ह्याने आदेश पाळले नाहीत, त्यांना हाय ह्या नोकऱ्या गमावाव्या लागतील म्हणून बिचारे भीतीपुटी स्वतःच्याच माणसांवर त्यांनी काट्या उगारल्या हो. किती म्हणजे आपल्याच लोकांमध्ये ह्यांनी लावून द्यायचा प्रयत्न केला. म्हणजे पोलीस आपल्याच घरातले, आपल्याच कुटुंबातले, गोरगरीब कुटुंबातून शिकून गेलेले पोलीस त्यांचं आणि आपलंच ह्यांनी लावून द्यायचा प्रयत्न केला का नाही? देवेंद्र फडणवीस मामा जसं माझ्या छत्रपती शिवरायांवर जसं ही घात केला, माझ्या शंभूराजांवर घात केला, असं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा थोर पुरुष ह्यांच्यावर जी कपटीपणानं जे वागत आले ना पहिलेपासून पेशवाई, ते तुम्ही मस्त पुढं प्रोग्राम चालवले बरं का कपटीपणानं वागायचे. आणि मग आता हा मेन मुद्दा, तर मग ह्यांनी काय केलं, पत्रकार बाईला सांगितलं की बाबा असं विनयभंग, चारित्र्यहरण अशा केसेसमध्ये ह्यांना अडकवा. मग असा कालवा करा की बाबा असे घाणेरडे लोक आहेत,
समाजाची दिशाभूल करा म्हणून ह्या पत्रकार बाईला पण हिला अक्कल पाहिजे हो, हिला कळलं पाहिजे. का गं बाई, देवेंद्र मामा तुला लय मोठं पद देणार आहेत का कुठलं? आमच्या मराठा बांधवांवर आरोप केले, मग तू पोलीस स्टेशनला जाऊन आणि आता तुला ना तुझ्या लेकरा बाळाची शपथ आहे, जर तू आमच्या मराठा समाजावर आरोप केले असतील ना तर पुढच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला ना तुझ्या कुटुंबातले माणसं बी नीट राहणार नाहीत, त्यांच्यावर पण असंच गणपती बाप्पा आमचे आरोप कुठले ना कुठले तुझ्या नवरेवर तुझ्या लेकरांवर गणपती बाप्पांना आरोप टाकतील कुठले ना कुठले. ही लक्षात ठेव. तू जर जाणून बुजून मराठा समाजावर आणि जर खरंच तुझ्यावर अन्याय झालाय तर पोलीस स्टेशनला जा, मराठा बांधवांवर केस कर आणि तिथले जे परिसरातले कॅमेरे आहेत ना ते कॅमेऱ्याच्या स्क्रिप्ट माग आणि जरा समाजासमोर दाखव की बाबा खरंच माझा विनयभंग केलाय. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगते की समजा जर खरंच तुझा विनयभंग केला असेल, तुझा पदर वळला असेल, साडी ओढली असेल किंवा तुझ्यावर नको तिथं हात लावले जरी असले तरी ते आमच्या आंदोलनातले मराठी बांधव असूच शकत नाहीत. कारण मी स्वतः आंदोलनात होते त्यामुळं माझे व्हिडिओ पण आहेत. आमचे मराठी बांधव असं काही करत नाहीत, तर ती करणारे सुद्धा जसं देवेंद्र मामानं तुला उभा केलं ना आरोप करायला मराठी बांधवांवर, तसंच देवेंद्र मामानं मग कुणाला तरी असेच काही लोक उभा केले असतील. सत्यावर काही घटना आता आमच्या जेवणाच्या ट्रका यायल्या होत्या गावाकडनं, आमच्या काही बांधवांनी व्हिडिओ काढले, ती व्हिडिओ पण व्हायरल झालेत. अशाच काही जेवणाच्या ट्रका यायल्या तर आमच्या देवेंद्र मामानं काय केलं, आदेश सोडले आणि त्याच्यात पोलीसवाले सोडले चौकशीसाठी. आणि पोलीसवाले काय सांगत होते, गळेत भगवे साध्या कपडेत आले, गळेनी भगवे गमजे टाकले आणि आमच्या आंदोलनाच्या टोप्या घातल्या. आणि तिकडून येणाऱ्या ट्रकातल्या लोकांना आंदोलकांना काय सांगितलं माहिती आहे का, की जरांगे पाटलांचा असा आदेश आहे की आता तिथं भरपूर खायला प्यायला आहे, तुम्ही वापस जावा. आमच्या काही आंदोलक ज्या आहेत त्यांच्या लक्षात आलं, कारण अहो आता सगळीकडं ही सोशल मीडियाचा जमाना आहे, प्रत्येकाकडं मोबाईल आहेत. कुणीतरी फोन लावून विचारलं असेल मुंबईत कुणाला तरी की बाबा ही खरं आहे का, त्यांनी सांगितलं असेल नाही. मग जेव्हा आमच्या आंदोलक बांधवांच्या लक्षात आलं की ही कोणतरी, मग तेव्हा लक्षात आलं की बाबा ही स्वतः पोलीसवाले आहेत, फक्त गळ्यात गमजेन टोप्या. मग जेव्हा त्यांना त्यांच्या महागाशी मोबाईल काढले आणि मोबाईलचे कॅमेरे घेऊन चालले व्हिडिओ काढायला की ही ह्यांची फाटली, ही लागले पळायला. आणि पळत असताना मग आमचे मराठा बांधव तोंड लपवायले, अक्षरशः तोंड लपवायले हो. आणि मग जेव्हा मराठी बांधव जवळ जाऊन विचारलं ना की तुम्ही घ्या शपथ, घ्या शपथ, तुम्ही खरंच आंदोलक आहेत का तुम्ही, तर मग तोंड लपून पळायला लागले आणि शपथ घ्यायला सुद्धा तयार नव्हते. तर बाई हे बघ, तसंच देवेंद्र मामाने आणखीन कुणाला तरी सोडलं असेल आंदोलनात. आता ही बिहारी यूपीवाले काय ते आता का माझी एक नाही का तो माणूस सापडला, मी कुठून तरी आलेला आहे बाहेरचाच म्हणून हिंदीतून का तर वडिलाला. आता आमच्या आंदोलनात ह्याचे वडील कशाला येणार आहेत तुम्ही सांगा. तसंच हे देवेंद्र मामाने काय केलंय, तर माझ्या बांधवांना कळकळीची विनंती आहे, मद्यपान करू नका, मस्ती करू नका. देवेंद्र मामा मोठे मोठे कारनामे चोरून करत आहेत बरं का, आपलं आंदोलन हाणून पाडण्यासाठी, त्याच्यात जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी. तर दुसरी गोष्ट म्हणजे बाई, तुझ्याकडे जी कोणी तुझी छेड काढली म्हणती ना, तर ती छेड काढणारे आमचे आंदोलक असू शकत नाहीत. ती छेड काढणारं कोण होतं ती तुला सांगते. तुमच्या देवेंद्र मामांनी म्हणजे पाठवलेलेच कोणतरी असेच घरगुंडे गमजे टाकून आणि टोप्या घालून मध्ये घुसवलेले आहेत आंदोलन मोडून काढण्यासाठी. काही लोक असे मध्ये घुसून फिरत आहेत आणि रेड हँड पकडलं गेले की स्वतःच की बाबा आता आंदोलन तिकडं भरपूर आहे, जेवायला तुम्ही गाड्या घेऊन माघारी जावा म्हणून असं सांगणारे लोक पकडले गेले तर बरं का, भामटे लोक. तसंच तुझी छेड काढणारे सुद्धा तुमच्याच मामानी देवेंद्र मामानी पाठवलेले भामटे असणार. आणि आता तुझ्यावर मी आरोप नाही करत, तर सत्य गोष्ट आहे. मी का म्हणले की देवेंद्र मामाने उभा केलेली ही बाई, तर त्याचं कारण सांगते. तर बाई, तुला देवेंद्र मामाने मस्त पुरस्कार दिलेला आहे आणि त्याचे फोटो पण व्हायरल झालेत. एवढंच नाही ग, तुझा नवरा मस्त आजादपणे देवेंद्र मामा बरोबर हसत खेळत फिरायलेला आहे. म्हणजे एकंदरीत काय, तर देवेंद्र मामाचे आणि तुझे खूप जवळचे संबंध आहेत. मग देवेंद्र मामाने तुझ्याकडे येऊन कानात सांगितलं असेल असं असं जाऊन कर मराठ्यांवर आरोप की तू लागली इथं येऊन भुकायला. पण आम्ही काही एवढे येडे नाहीत. सोशल मीडियाचा जमाना आहे, लगेच फोटो व्हिडिओ व्हायरल होतात आणि काय खरं काय खोटं लगेचच बाहेर येतं ग बाई. पण समाजाच्या लक्षात आता तू पत्रकार आहेस ना, तर इथून पुढं कुठल्या गोष्टी सांगायली तर समाज तुझं किती खरं धरल.
आणि मी माझ्या मराठी बांधवांना कळकळीची विनंती करते भावांनो, आणि हे जी बाकीचे कमेंट करतात की आपले जरांगे पाटील इकडं उपोषणाला बसले, तुम्ही इकडं फिरू नका, मजा मस्ती करू नका, तर दादांनो आझाद मैदानावर फक्त 5,000 लोकांची सोय आहे. मग बाहेर बसलेल्या लोकांनी काय करायचं, कुठं बसायचं मला सांगा. रोडवर बसलं, राहायची सोय नाही, बसायची सोय नाही, इतकंच नाही तर हागायची मुतायची बी सोय नाही, साध्या भाषेत म्हणलं तर खायची प्यायची तर सोडा. तर मग ती बिचारे कुठं बसणार आहेत, कुठंतरी इकडं फिरूनच दिवस घालवणार की हो. आता कुठं रस्त्याला बसावं तर वाहनं बंद होते, परत आपल्या जरांगे पाटलांवर आरोप की ह्यांनी रोड बंद केले, वाहनं बंद केले. मग कुठं बसायचं, कुठं तुम्ही सांगा. म्हणून मी माझ्या मराठी बांधवांना सांगते की 5,000 लोक आज तिथं बसले, त्यांना तिथं बसू द्यायचं, बाकीच्यांनी मस्त मुंबई फिरून घ्या. मुंबई आपल्या हक्काची आहे, कुणाच्या बापाची नाही. कारण ही साधू संताच्या पदस्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्राची भूमी आहे. थोर पुरुषांच्या पदस्पर्शाने आणि विचाराने पावन झालेली आपली मुंबई आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांची मुंबई आहे आणि ती आपले बाप आहेत आणि मुंबई आपल्या बापाची आहे. त्यामुळं आपल्याला कुणाला भ्यायची गरज नाही. आणि आत्ता जी काही जण टव्वाळ म्हणले होते ना की हे मराठी लोक मुंबईत आले आणि आम्हाला त्रास व्हायला, किंवा लालबागच्या राजाच्या दर्शनाला माझ्या मराठी बांधवांना ती घाटी आहेत म्हणून दर्शनाला परवानगी नाकारलेली होती ना, तर माझा पुढचा व्हिडिओ त्या संदर्भात असणार आहे. तर तुम्हाला माझ्या व्हिडिओचे असेच नवनवीन अपडेट बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी व्हिडिओ टाकला की तुमच्यापर्यंत पोहोचवेल. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय लहुजी, एक मराठा लाख मराठा. असं बी आपण सगळे एकच आहोत आणि आपल्या खेडेगावाकडं आपण सगळे एका कुटुंबातल्यासारख्या गुण्या गोविंदानं नांदतो. तर एक आशा करते की आपण सगळ्यांनीच आंदोलनाला सपोर्ट करायचा आहे. आपण सगळे एकच आहोत.